Hello friends, myself Pankaj Srinath and welcome to the Success Point Academy. Today we are going to study and start the interesting topic, that is exercise 1.1. So friends, in last few tracks or lecture we discussed about the basic concept to require to solve the practice set 1.1. Okay, practice set on exercise 1.1. So it's time to study. आतापर्यंत आपण काय केलं होतं की जेवढे काही कन्सेप्ट आपण पाहिलं, जसं आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, त्यानंतर वेरियस ऑपरेशन्स पाहिले आपण कॉम्प्लेक्स नंबरवर, जसं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, स्केलर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तर हा सगळे कन्सेप्ट आपण आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले. मग आता त्याच कन्सेप्टला घेऊन आपण आता पुढचं जे एक्सरसाइज आहे ती डिपेंड आहे. मग तुम्हाला बेसिक जर व्यवस्थित माहित असेल बेसिक जर कन्सेप्ट व्यवस्थित माहित असेल तर मग तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करणं एवढं डिफिकल्ट जाणार नाही. सो तुम्ही जर आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील ज्याच्यामध्ये आपण बेसिक पार्ट घेतलेला आहे ते पाहून घ्या आणि मग हे कन्सेप्ट किंवा एक्सरसाइज सॉल्व करायला तुम्हाला इझी जाणार. खूप क्वेश्चन इझी आहे, फक्त पहा सिम्पली करायचं आहे, तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता हा क्वेश्चन 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. खूप इझी कन्सेप्ट आहे, पहा वन बाय वन आपण सॉल्व करू. आणि यामध्ये स्टार्टिंगला खूप इझी क्वेश्चन्स आहे आणि जसं आपण पुढे जाणार त्या टाइपचे क्वेश्चन मग थोडा डिफिकल्ट लेवल होत जाईल. ओके, पहा काय वाटतंय एक्सरसाइज 1.1 मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे. त्यामध्ये सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व घेणार. काय दिलेलं आहे इथे सोल्युशन घेऊ आपण. सोल्युशन आपण फर्स्ट क्वेश्चनचं करूया. काय दिलेलं आहे √(-16 + 3 √(-25 + √(-36 -√(-6 to 5). ओके, आता सिम्पलीला सॉल्व करायचं आपल्याला, सिम्प्लिफाय करायचं. ओके, सो आपल्याला आपण माहित आहे की अंडर मध्ये जर मायनस नंबर आला किंवा -1 आला तर त्याला आपण रिप्रेझेंट करत होतो आयोटा, म्हणजेच काय ग्रीक लेटर आय. ओके, मग आता त्याच पद्धतीने आपण कन्वर्ट करून घेऊ पहिले. मग काय करणार पहा हा -16 आहे, तर -16 ला आपण कसं राईट करणार, तर -16 ला √(-16 आहे तर 16 इंटू -1 राईट करू शकतो आपण याला. यस, कारण की 16 इंटू -1 काय होते -16. सो वी कॅन राईट इन दिस वे. प्लस हा 3 ॲज इट इज, याला पण तसं राईट करा. काय ना 25 इंटू -1 प्लस 36 ला काय लिहू शकतो 36 इंटू -1 हा मायनस. ओके, 625 इंटू -1 म्हणजे इनडायरेक्टली ज्याही संख्या आपण निगेटिव्ह मध्ये होत्या त्याला काय लिहिलं मल्टिप्लाय बाय -1. ओके, हे पॉझिटिव्ह लिहिली 16 पॉझिटिव्ह आणि या मायनस साइन दर्शवण्यासाठी -1 ने आपण त्याला मल्टिप्लाय करतो. कारण की आपल्याला माहिती आहे अंडर रूट ऑफ -1 काय होत असते आय. ओके, यालाच आपण आयोटा म्हणतो. ओके, मग आता काय करतात नेक्स्ट स्टेप मध्ये त्याला सेपरेशन करून घेऊ आपण. सेपरेशन काय ना तर पहा अंडर रूट मध्ये a क्रॉस b असेल याला लिहू शकतो √a × √b. याला असंही लिहू शकतो आणि याला असंही लिहिता येईल. ओके, मग याला सेपरेशन करून घेऊ. √16 इंटू √-1 प्लस हा 3 ॲज इट इज √25 इंटू √-1 प्लस हा प्लस आहे ॲज इट इज, याला लिहिता येईल √16 इंटू √-1. ओके, हा -625 इंटू √-1. काय केलं आपण फक्त सेपरेशन करून घेतलं. हे कंबाईन मध्ये होते याला सेपरेट केलं आपण. ओके, मग काय ना आपल्याला माहित आहे याचे स्क्वेअर रूट आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ते लिहा. 16 चा स्क्वेअर रूट किती येते 4 आणि √(-1 काय तो i. तो काय ना 4i. समजलं हे याचं मिनिंग झालं. हा प्लस आहे म्हणून प्लस हा 3 ॲज इट इज 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे दॅट इज 5 चा, सो 5 लिहिलं. ओके, √(-1 काय ते सो i. ओके, प्लस 36 कोणाचा आहे 6 आणि -1 √(-1 मीन्स i. हा मायनस ॲज इट इज 6 to 5 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे we will know that is 25.
5 ओके. आणि हा अंडर रूट ऑफ -1 म्हणजेच काय ना आय. आता पहा तुम्हाला सिम्प्लिफाय करून नेक्स्ट स्टेप मध्ये अजून काय ना हा 4i प्लस 3 5 जा 15i आणि प्लस 6i मायनस 25i. आता प्रत्येक ठिकाणी i दिसतो. मग आपण काय करतात यामध्ये दोन ग्रुप मध्ये हे डिवाइड झालेले आहे. कसं एकाकडे सगळ्या पॉझिटिव्ह संख्या आहे आणि एकाकडे निगेटिव्ह संख्या आहे. मग आपण सगळ्या पॉझिटिव्ह संख्येचा एक ग्रुप तयार करू आणि एक निगेटिव्ह संख्येचा एक ग्रुप तयार करू. इथे जे निगेटिव्ह संख्या एकच आहे तर ग्रुप करण्याचा प्रश्न इथे येत नाही. मग आता हे सगळं पॉझिटिव्ह आहे हा ग्रुप ओके. यांची आपण ऍडिशन करू. किती येते 5 ओके. आय आणि 1 मध्ये कन्फ्युजन होते म्हणून व्यवस्थित लिहा 5. 15 आणि 4 किती झालं 19. 19 प्लस 6 किती झालं 25i ओके. आणि हा मायनस 25i. आता पहा सेम नंबर हॅविंग डिफरंट साइन जसं a मायनस a ते कॅन्सल. आन्सर काय ना 0. त्याच पद्धतीचं 25i हा पॉझिटिव्ह आणि 25i हा निगेटिव्ह काऊन जाईल कॅन्सल. सो आन्सर काय ना 0. सो अशा पद्धतीने हे क्वेश्चन करायचं होतं. खूप सिंपल होतं. पहिले काय केलं आपण ह्याला 16 -16 ला काय लिहिलं याचे फॅक्टर लिहिले 16 * -1. 25 ला कसं लिहिलं 25 * -1. -36 ला कसं राईट केलं 36 * -1 आणि -6 to 5 * काय लिहिलं 6 to 5 * -1. मग आपण त्यांना सेपरेट केलं ओके. ते कंबाईन मध्ये होते हे सेपरेट केलं आणि मग आपल्याला माहिती आहे रूट ऑफ -1 इथे तुम्ही रिझन देऊ शकता ओके. इथे वाटल्यास तर रिझन द्या अंडर रूट ऑफ -1 ब्रॅकेट मध्ये लिहा अंडर रूट ऑफ -1 = i. हे असं इथे तुम्ही रिझन लिहू शकता ओके. हे रिझन इथे घ्यायचे. मग त्यानंतर काय केलं इथे दोन ग्रुप दिसते हे सिंपली कॅल्क्युलेशन करून घेतलं आपण. मग आता इथे पॉझिटिव्ह संख्या दिसतात आणि काही निगेटिव्ह दिसतात. मग पॉझिटिव्ह संख्यांचा सॉरी आपण ॲडिशन केली आणि निगेटिव्ह संख्यांचं आपण हे केलं. मग तुम्हाला असं लक्षात आलं की यांची जर ॲडिशन केली तर हे सेम आहे 25i आणि -25 प्लस मायनस अपोजिट साइन करत असतात कॅन्सल. सेम नंबर विथ अपोजिट साइन गेट कॅन्सल. सो अशा पद्धतीने हे क्वेश्चन करायचा होता. त्याच बेसिसवर तुम्ही हा जो सेकंड क्वेश्चन आहे हा होमवर्क साठी घ्यायचा आहे आणि सॉल्व्ह करून मला WhatsApp वर पाठवायचा आहे. Then come to the next question which is very simple. Write the conjugate of the following complex number. CN for complex number. आता आपण कॉन्जुगेट पेअर पाहिल्या होत्या किंवा कॉन्जुगेट कसं आपण लिहिणार ते आपण ऑलरेडी बेसिक पार्ट मध्ये आपण शिकलोय. त्याच पद्धतीचं हे क्वेश्चन करायचं आहे. पहा पहिला आपण सोल्युशन घेऊ. खूप इझी आहे. एक मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जाऊ शकते. पहिल्याचं आपण सोल्युशन करू. काय आहे तर 3 + i. याचं कॉन्जुगेट काय आहे ना 3 + i चा कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट काय घ्यायचा कॉन्जुगेट इज 3 + i चा कॉन्जुगेट काय येणार इथे राईट करायचं आपल्याला. पहा 3 + i. आता कॉन्जुगेट कसं असते कॉन्जुगेट हा कधी पण काय इमॅजिनरी नंबरचं साइन काय होतं असते चेंज. रियल जो पार्ट असतो जसं आपल्याला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं आपण कॉम्प्लेक्स नंबर विच इज 0 to z that having a plus ib. मग हा रियल पार्ट असतो आणि हा तुमचा इमॅजिनरी पार्ट असतो ओके. आता याचा कॉन्जुगेट काढायचं म्हटलं तर आपण काय लिहित होतो a - ib ओके. आता काय झालं चेंज तर ड्रास्टिक चेंज काय झाला फक्त की जो काही i अटॅच आहे त्या नंबरचं साइन काय होत असते चेंज. i फॉर इमॅजिनरी नंबर ओके. मग आता इथे याचा कॉन्जुगेट म्हणजे काय फक्त ज्याच्यासोबत तो i अटॅच असेल तर त्याचं साइन चेंज होणार. प्लसचा मायनस होईल मायनसचा प्लस होणार. मग तोच कन्सेप्ट इथे लावायचा. पहा इथे काय 3 + i. आता कॉन्जुगेट काय येणार 3 + i चा कॉन्जुगेट इज काय येणार that is 3 - i. पॉझिटिव्हचं काय झालं फक्त सिम्पली निगेटिव्ह. सो असं आहे क्वेश्चन आहे ते. मग सोल्युशन करायचं आपण सेकंड नंबर. सेकंड काय आपला 3 - i कॉन्जुगेट इज 3 - i चा काय येणार प्लस. आता इथे पहा इमॅजिनरी पार्ट पहा कसा आहे i. याचा ऑपोजिट काय येणार 3 + i झाला आन्सर. नंतर थर्ड काय तुमचं थर्ड आहे तुमचं
-5 minus under root 7i conjugate is. आता पहा याच्यामध्ये कॉन्जुगेट काय येणार, जस्ट आपण रिअल पार्ट कडे साइन चेंज होणार नाही, फक्त काय चेंज होत असते जो काही इमॅजिनरी पार्ट आहे आपला त्याचं साइन चेंज होत असते. मग आता इथे इमॅजिनरी पार्ट कोणता आहे, ज्याच्यासोबत आय अटॅच आहे, मग हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट, मग याचं साइन काय होणार चेंज. सो मायनस अंडर रूट 5 आणि याचं काय होणार प्लस अंडर रूट 7 ओके. सो हे झालं तुमचं कॉन्जुगेट ऑफ दिस नंबर. ओके, कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर फोर्थ काय मायनस ऑफ अंडर रूट 5. जस्ट फ्रेंड्स आपण आताच पाहिलं आहे की एखादा निगेटिव्ह नंबर आतमध्ये असेल अंडर रूट मध्ये असेल त्याला आपण कसं राईट केलं होतं, तर पहिले आपण याला सॉल्व्ह करून घेऊ, सिम्प्लिफाय करूया थोडंसं. हा मायनस ॲज इट इज पहा याला काय राईट करू शकतो, मायनस अंडर रूट 5 ला काय राईट करू शकतो 5 इंटू मायनस वर राईट करू शकतो, पहिलाच आपण राईट करू पहा. हा मायनस ॲज इट इज याला काय लिहू शकतो पहा अंडर रूट 5 इंटू अंडर रूट -1. इथे आपण खाली घेऊ यालाच. ओके, तुम्ही इथे समोर देऊ शकता, स्पेस नसल्यामुळे मी खाली घेतलं. मग आता इथे काय येणार पहा मायनस अंडर रूट 5 आणि अंडर रूट ऑफ -1 म्हणजे काय येणार आय. तर इनडायरेक्टली तुम्हाला a चा कॉन्जुगेट लिहायचं. ओके, हे काय केलं समजलं का, मायनस ऑफ अंडर रूट -5 होतं. सो मायनस साइन ॲज इट इज या -5 ला काय राईट केलं, आताच जो फर्स्ट क्वेश्चन केला त्या पद्धतीने, दॅट इज 5 इंटू -1. म्हणून आता हे कंबाईन होतं, याला सेपरेट करून घेतलं, मग काय रिमेनिंग राहते अंडर रूट -5. ओके, आणि मग अंडर रूट ऑफ -1 काय असते आय. आता हे झालं तुमचं इनडायरेक्टली. मग आता a चा कॉन्जुगेट काय आहे ना, देयरफॉर कॉन्जुगेट कोणाचा, आपण तो क्वेश्चन हाच लिहिला, देयरफॉर मायनस अंडर रूट ऑफ -5 कॉन्जुगेट इट्स कॉन्जुगेट लिहू शकता, कॉन्जुगेट इज पहा. तर हे क्वेश्चन लिहिला आपण हा वाला, पण तुम्हाला इनडायरेक्टली कॉन्जुगेट कशाचा राईट करायचा आहे याचा. मग आता पहा तुम्हाला काय सांगितलं होतं, साइन कोणत्या नंबरचं चेंज होत असते ज्याच्यासोबत आय अटॅच असेल, इमॅजिनरी नंबर असेल त्याचं साइन चेंज. आता पहिले कसं आहे निगेटिव्ह, त्याचं काय नाव पॉझिटिव्ह, दॅट इज कॉन्जुगेट काय नाव सिम्पली 5 अंडर रूट 5 आर. ओके, हा क्वेश्चन थोडासा चेंज होता, तो व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. मग त्याच पद्धतीने आता बाकीचे क्वेश्चन खूप इझी आहे. तर हा लास्ट क्वेश्चन नंबर 8. तर याचा काय ना, इथेच मी आन्सर करून देतो. याचा काय ना cos थीटा प्लस i sin थीटा. आता इथे काय डिफरन्स चेंज करायचा आहे का नाही, सिम्पली आपलं जे प्रिन्सिपल आहे की ज्याच्यासोबत i अटॅच असेल त्याचं साइन काय होणार चेंज. तर काय होणार याचा कॉन्जुगेट इज काय येणार याचा 8 नंबरचा इथेच मी सॉल्व्ह करून दिलाय. काय ना cos थीटा मायनस i sin थीटा, फक्त हे म्हणायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने जे रिमेनिंग क्वेश्चन राहिले आहे जसं आपण क्वेश्चन नंबर 4 घेतला आणि 8 घेतला, बाकीचे क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 हे क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचे आणि मला WhatsApp वर पाठवायचे आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचा आहे आणि याच्यामध्ये जे रिमेनिंग आपण राहिले आहे ते क्वेश्चन नंबर तुम्ही सॉल्व करायचे आणि मला WhatsApp वर पाठवायचे. Now come to the next question which is very simple and interesting. दिलेल्या थर्ड क्वेश्चन मध्ये फाइंड a and b if. मग आता तुम्हाला काय दिलेलं आहे, जस्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे a आणि b च्या व्हॅल्यू. सो त्यासाठी रिमेनिंग क्वेश्चन दिलेला आहे खाली. सो पहा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे जसं आपण या टाइपचे क्वेश्चन आपण बेसिक कन्सेप्ट मध्ये सुद्धा घेतले होते. सो त्याच कन्सेप्ट आपण वापर इथे करणार आहे. काय म्हटलं होतं, आता पहा इथे a आणि b तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, त्यासाठी हा फर्स्ट क्वेश्चन दिला, आपण याचं सोल्युशन करून फाइंड आउट करू. ओके, काय होतं आपला हे क्वेश्चन गिवन a plus 2b plus 2ai is equal to 4 plus 6i. ओके, आता पहा जेव्हाही आपण a आणि b फाइंड आउट करणार आणि तुम्हाला असं एक्सप्रेशन दिलेलं असेल तर तेव्हा काय करायचं, जस्ट इक्वेटिंग
आपण कन्सेप्ट शिकलो होतो इक्वेटिंग द कॉम्प्लेक्स नंबर. ओके, तर त्याच कन्सेप्ट इथे यूज करायचा आहे. मग आता इथे काय करू आपण, इक्वेटिंग द रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. आपण काय करू आता पहा, जेव्हा आपण इक्वेट करत असतो, ओके, म्हणजे कोणासोबत आता जेव्हा आपण इक्वेट करणार तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दोन पार्ट असतात. एक असतो तुमचा रियल पार्ट आणि दुसरा असतो तुमचा इमॅजिनरी पार्ट. मग आता आपण इक्वेट काय करणार इथे, तेच दोन, रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. आता पण ते करत असताना तुम्हाला माहित आहे इमॅजिनरी पार्ट कशाला म्हणतो आपण, ज्याच्यासोबत यस आय अटॅच आहे तो तुमचा इमॅजिनरी पार्ट झाला, आणि जो सिम्पली तुम्हाला असा नंबर दिसतो तो रियल पार्ट झाला. आता याच्यामध्ये पहा, ज्याच्यासोबत आय अटॅच आहे तो झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. मग हा आणि हा पार्ट कसा झाला, इमॅजिनरी. मग आता इक्वेट केल्यानंतर काय भेटणार, बी गेट. आफ्टर इक्वेटिंग बी गेट काय मिळणार आपल्याला, पहा जसं इथे पहा रियल पार्ट मध्ये राहते रिमेनिंग a + 2b आणि इक्वल टू काय ना 4. therefore a + 2b = 4. हा झाला तुमचा रियल पार्ट, कारण की याच्यामध्ये i अटॅच नाही आहे. अँड वाटल्यास तर तुम्ही इथे सॉल्व करू शकता दुसरा. अँड दुसरा कोणता पार्ट येणार, पहा आता जेव्हा आपण इमॅजिनरी पार्ट सोबत इक्वेट करतो तेव्हा i लिहिण्याची आवश्यकता नसते, फक्त पाहायचं की i अटॅच कुठे आहे. जसं इथे पहा 2a आपण i ने इंडिकेट केलं आहे. ओके, कारण की आपण इमॅजिनरी पार्ट ऑलरेडी इक्वेट करत आहे. सो 2a = काय ना, 2a = 6. समजलं. आता इथे दोन पार्ट मध्ये हा डिवाइड केला आपण, एक रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट कसं, ज्याच्यासोबत आय अटॅच आहे ते झाले तुमचे इमॅजिनरी पार्ट, आणि ज्याच्यासोबत आय अटॅच नाही आहे ते झाले तुमचे रियल पार्ट. मग आपण काय घेतलं इथे, पहिले रियल पार्ट लिहिला कोणता आहे, a + 2b इक्वल टू इकडचा कोणता रियल पार्ट आहे 4. मग आता इकडे काय लिहिलं आपण, इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट इकडला कोणता आहे 2a. ओके, आणि इकडला कोणता आहे 6. सॉल्व करू आपण हे. सोपा काय ना, यावरून आपण असं सॉल्व करायचं जेणेकरून आपल्याला ऍटलीस्ट a आणि b फाइंड आउट करायचं आहे. तर ऍटलीस्ट एक व्हॅल्यू तरी मिळाली पाहिजे, मग ते आयदर a असो का b असो. मग आपण यावरून a ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो देअरफॉर a = हा 2 इथे मल्टिपल मध्ये आहे, इकडे जाणार डिवाइड मध्ये 6/2. सो 2 1 2 2 3 6. सो a = काय मिळालं आपल्याला 3. एक व्हॅल्यू मिळाली. आणि आपण पण 10th क्लास मध्ये आपण शिकलो होतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यामध्ये पहा मला 2 व्हेरिएबल देतात आणि 2 व्हेरिएबल असते, त्यामध्ये मग आपण असंच पुटिंग करून बाय सबस्टिट्यूशन मेथड आपण सॉल्व करत होतो आणि जे काही व्हेरिएबल्स दिले होते त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. जसं आता इथे a आपल्याला मिळालं, वाटल्यास त्याला इक्वेशन तुम्ही लिहू शकता. इक्वेशन 1 म्हणा आणि याला इक्वेशन 2 म्हणा. now put a = 3 in equation 1. okay, so equation 1 implies, that is that equation 1 implies a plus 2b = 4. so a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, किती आहे पुट करा. therefore 3 plus 2b = 4. so 2b = 4. हा प्लस आहे, इथे शिफ्ट करा आणि मायनस. so 2b = 4 - 3 that is 1. so b = 1/2. therefore इथे सिंपली लिहा तुम्ही. therefore a = किती आला 3 and b = 1/2. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. खूप इझी होतं. फक्त काय केलं आपण, प्रॉपर्टी कोणती वापरली, इक्वेटिंग द रियल अँड इमॅजिनरी पार्ट. ओके, त्यानंतर पहा अजून असेल समजलं क्वेश्चन नंबर आपण सोल्युशन करू. आता इथे क्वेश्चन नंबर 2 चा. ओके, तर आता ज्याच पद्धतीचा क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व करू. पहा काय दिलेलं आहे, a - b + a + bi equal to a plus 5y. ओके, अगेन काय करणार आपण, पहिले क्वेश्चन लिहून घेऊ. काय a minus b plus सेकंड ब्रॅकेट a plus
b a plus b I is equal to a plus 5 I. ओके, अगेन काय करणार आपण? अगेन बाय प्रॉपर्टी, यूजिंग प्रॉपर्टी, इक्वेटिंग the real and imaginary part. ओके, पुन्हा आपण काय करणार? रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करणार. मग आता पहिले पाहून घेऊ हिच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट कोणते आहे? पहा, याच्यासोबत अटॅच असेल तो इमॅजिनरी. त्या ठिकाणी हे दोन तुमचे इमॅजिनरी पार्ट. ओके, सो आफ्टर इक्वेटिंग वी गेट व्हॉट? पहा काय भेटणार? पहिले आपण इकडे रिअल पार्ट घेऊ आणि इकडे इमॅजिनरी पार्ट फाइंड करू. सो रिअल पार्ट कोणता आहे? a minus b is equal to काय ना? a and सेकंड पार्ट कोणता घेतला आपण? i लिहित नसतो. जेव्हा आपण इक्वेटिंग करतो इमॅजिनरी पार्ट तेव्हा i लिहायचा नाही. तो काय ना? a plus b सोबत काय ना? is equal to 5. पहा, पहिले हे सॉल्व करून घेऊ. पहा इथे व्हॅल्यू काढून घेऊ शकतो आपण. पहा हा मायनस बी इज इक्वल टू हा ए इथे प्रेझेंट होता, हा प्लस आहे तिकडे शिफ्ट करा काय ना मायनस ए. सो मायनस बी इज इक्वल टू ए मायनस ए 0. सो बी इज इक्वल टू काय मिळालं? 0. कारण की 0 हा नायदर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह. ओके, सो बी इज इक्वल टू काय मिळालं? 0. तर एक व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू जर यामध्ये पुट अप केली तर आपल्याला कोणती a ची व्हॅल्यू फाइंड आउट मिळतं. सो तिला वाटलं ते इक्वेशन 1 डिनोट करा आणि हे इक्वेशन 2. नाउ put b is equal to 0 in equation 2. Okay, so equation 2 implies equation 2 काय होता? a plus b is equal to 5. So अपन वैल्यू पुट करता है b is equal to 0. Therefore a as it is, b is equal to 0 is equal to 5. So a is equal to कितना ना 5. Therefore simply we can write a is equal to 5 and b is equal to 0. Okay. So अशा पद्धतीने एक खूप सिंपल क्वेश्चन होते ज्याच्यामध्ये बस आपल्याला इक्वेटिंग प्रॉपर्टी आपण यूज केली आणि ज्या a आणि b तुम्हाला विचारलं त्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. सो अशाच पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. जरूर ट्राय करा. नाही समजला तर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणारच आहे. पण तुम्ही जसं काही सोडवलं असेल जमेल नाही जमेल पण मला तो स्क्रीनशॉट ट्राय केलेला तरी पाठवायचा आहे. आणि आपण आधीचे जे क्वेश्चन घेतले क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यामध्ये सुद्धा होमवर्क होता ते सॉल्व करायचे आहे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. आय होप सो आपण जे आज क्वेश्चन घेतले एक्सरसाइज 1.1 मधले ते तुम्हाला समजले असतील. सो ते सॉल्व करा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा. टिल देन थँक यू सो मच अँड टेक केअर.